प्रणाम देवा। ही माझी अत्यंत प्रिय भक्त आहे, हिला हिच्या घरी सुरक्षित घेऊन जा। जशी आपली इच्छा देवा। बानू, हे बेलपत्र माझ्याकडून तुला भेट आहे। बानू कुठं गेली म्हणायची पहाट पहाट। आता ही हात कशा पायी झोपली म्हणायची। लग्नाचं वय झालं पोरीचं तरी बी लहान पोरीसारखीच वागते। लहान होती तेव्हा अशीच रातच्याला बाहेर येऊन एकटी झोपायची। कसं दिस गेलं कळलंच नाही। मोठी झाली माझी बानू। एकदा का लगीन झालं की जाणार सोडून मला। म्हाळसा, म्हाळसा, म्हाळसा,
तू हे काय करते आहेस त्याची कल्पना आहे का तुला? म्हाळसा, तुझ्या रागामुळे तू सारी सृष्टी वेठीला धरली आहेस. तुम्ही माझा अभेर करून गेलात. आता तुम्ही परत येईपर्यंत माझा क्रोध शमणार नाही. जिच्यासाठी तुम्ही माझा अभेर केला तिच्याकडे मी तुम्हाला काही झालं तरी जाऊ देणार नाही. त्यासाठी मी माझी सर्व शक्ती वापरेन. मग त्यात साऱ्या सृष्टीचा विनाश झाला तरीही मला चालेल. म्हाळसा, म्हाळसा, सत्याचा स्वीकार कर. ही पंचमहाभूत त्यांची कितीही शक्ती वापरून माझी वाट अडवू शकणार नाहीत. मला थांबवू शकणार नाहीत. तुम्ही माझा अभेर करून दुसऱ्या स्त्रीकडे चालला आहात आणि त्याचा मी स्वीकार करावा हे तुम्हीच मला सांगता. काहीही झालं तरी मी याचा स्वीकार करणार नाही. मी तुम्हाला थांबवणारच. म्हाळसा, ज्या क्षणी मी हे सारं का करतो आहे हे तुला समजेल त्या क्षणी ह्या अवताराचे कार्य एका अर्थी संपून जाईल. पण तो हा क्षण नाही हे मला ठाऊक आहे. म्हाळसा, तुझा राग पराकुटीला जाण्याआधी तो शांत कसा होईल ह्यासाठी मला काहीतरी करावंच लागेल. नारद मुनी, नारद मुनी, नारायण नारायण. देवा, आपण स्मरण केलं? होय. मुनिवर, जेजुरी गडावर जे सुरू आहे ते योग्य नव्हे. म्हाळसेचा तुमच्यावर विश्वास आहे म्हणून मी तुम्हाला इथे बोलावलं. पण देवा, आता श्री म्हाळसा देवींच्या समोर जायलाही मला भय वाटते. मुनिवर, म्हाळसेचा राग शांत व्हावा ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. तिच्याशी बोलून पहा. नारायण नारायण, जशी आपली आज्ञा. नारायण नारायण. नमस्कार माते. क्षमा असावी माते. आपण देवघराचे सर्व दरवाजे लावले असताना देखील मी आपणासमोर उभे राहण्याचे धाडस केले. मुनिवर, या डावात तुम्हीही सहभागी होता. किती विश्वास होता माझा तुमच्यावर. तुम्ही असे का वागलात माझ्याशी? माते, शांत व्हा. सारीपाठाचा खेळ खेळायचं तुम्हीच मला सुचवलं होतं ना? होय माते. या अपराधाची शिक्षा तुम्हालाही होऊ शकते मुनिवर. नाही माते, माझे ऐकून घ्या. आपणाला असे वाटले की मी अपराधी आहे तर आपण द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण मला एकदा सांगण्याची संधी द्या. यावेळी माझ्याशी कोणताही डाव खेळू नका. सांगा. आपण सारीपाठ खेळावा हे मी अवश्य सुचवले होते. त्यात तुमचेच हित होते. पण श्री खंडेरायांनी जो पण लावला त्याला मी काय करणार? माते, आपण खेळ थांबवून श्री खंडेरायांना त्यांचा पण बदलायला सांगायला हवं होतं. म्हाळसा, ह्या सारीपाठाच्या खेळात तू जर जिंकलीस तर हे साम्राज्य, सिंहासन आणि माझे शिवत्व तुला देईल. माते, मी जर अपराध केला असता
तर मी आपणासमोर येण्याचे धाडस केले असते का? हे कुठे आहेत? हे कुठे आहेत? श्री खंडेराय चंदनपुरी पासून काही अंतरावर आहे. कधीही ते पोहोचतील बानूकडे. या तुम्ही. आता प्रलय येणार. हे समुद्र देवा, तू जलाधी आहेस. या भूलोकातील सारी जमीन तू शांत आहेस म्हणून सुरक्षित आहे. पण आता तुमच्या रौद्र रूपाचे असे थैमान घाला की सारी जमीन तुमच्या पाण्याखाली नाहीशी होईल. या जमिनीवर एकही मातीचा कण शिल्लक राहता कामा नये. बुडवून टाक ही सारी पृथ्वी तुझ्या रौद्र रूपाने. यांना बानूकडे जाता येऊ नये त्यासाठी काहीही करेन मी. आणि ही माझी तुम्हाला आज्ञा आहे. देवी, आपण मला सारी पृथ्वी नष्ट करायला सांगत आहात. हे जरी उचित नसलं तरी आपली आज्ञा आम्हाला शिरसावंदी आहे. मी माझी सर्व शक्ती पणाला लावून श्री खंडेरायांना थांबवण्याचा प्रयत्न करीन. देवी, कृतयुगातील ह्या मनुष्य अवतारात पहिल्यांदाच आपल्यातील महालक्ष्मीचे रूप दिसले. म्हाळसा देवींच्या आज्ञेमुळे समुद्रात आता मोठमोठ्या लाटा उसळू लागल्या आहेत. हे थांबवलं नाही तर सर्वत्र प्रलय येईल. आज मला माझ्या वडिलांना भेटायला जाणं आवश्यकच आहे. हो देवी, हा प्रलय थांबवण्यासाठी आपल्याला जे जे शक्य होईल ते सारे आपल्याला करायलाच लागेल. हे पिताश्री, हे समुद्रदेव,
आज तुमची कन्या तुमच्याकडे सहाय्य मागण्यासाठी आली आहे. प्रकट व्हावे. लक्ष्मी, जेजुरीहून तू भेटायला आली आहेस. सगळं कुशल आहे ना? नाही पिताश्री, म्हाळसा देवींच्या क्रोधापुढे कोणाचंच काही चालेना. श्री खंडेराय पार्वती देवींना दिलेल्या वचनाप्रमाणे जयाद्रीला अर्थात बानूला भेटायला निघाले आहेत. आणि म्हाळसा देवींना त्यांच्या मूळ रूपाचं स्मरण नसल्यामुळे त्यांचा क्रोध अनावर झाला आहे. लक्ष्मी, आकाश, धरित्री, वायू यांचं काय झालं ते मी पाहिलं आहेच. पण प्रत्येक वेळेस श्री खंडेरायांना थांबवण्याचा प्रयत्न अयशस्वीच होईल असं नाही. काहीही होऊ शकतं. पण मग ह्यावेळी तुम्ही काय करणार आहात? लक्ष्मी, तुला हेही ठाऊक आहे की म्हाळसा शक्तिरूप आहे. त्यांची आज्ञा मी कशी मोडू? परंतु ह्याचा अर्थ कधी काय होईल सांगता येत नाही. काल रातच्याला कवा आलीस ग? कशी होतीस? कुठं होतीस? काय सांगणार आहेस का नाही? आता काय सांगायचं? अगं म्हणजे काल रातच्याला मी घरला कवा आले ते ध्यानातच नाही ग माझ्या. आणि जेव्हा सकाळी डोळं उघडलं ना तेव्हा बाहेर अंगणात बाजावर झोपली होती. अगं तू गेली आणि ह्यो सोसाट्याचा वारा सुटायला लागला. रातभर तू कशी असशील हा विचार करून डोळ्याला डोळा लागला नाही माझा. हे काय उमटलं आहे का तुझ्या दंडावर? बेलाच्या पानागत दिसतया. पर हे कसं उमटलं होतं? काय ठा काल रातच्याला उमटलं असेल. अगं काल मी हवेत होते आणि असं सोसायटीचा वारा सुटला होता. म्हणजे अगं मला पुढचं काय बी आठवणा झालंय बघ. आता मी काय सांगू? हे कसं उमटलं माझ्या दंडावर ते?